नमस्कार मंडळी, स्वागत आहे शिवसत्ता रिअल इस्टेट स्पेशल कव्हरेजमध्ये। दर्शकांनो, पनवेल आता फक्त मुंबईचं उपनगर नाहीये, तर ते एक मोठं शहर बनतंय। मुख्य कारण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट। हा एअरपोर्ट लवकरच सुरू होईल आणि त्यामुळे पनवेलला मुंबई, पुणे आणि जगाशी जोडलं जाईल। रस्ते, मेट्रो, रेल्वे सगळं सुधारतंय। परिणामी इथे नवीन घरे, सोसायट्या आणि इमारती वेगाने बांधल्या जात आहेत। प्रॉपर्टीच्या किमती वाढतायत आणि लोकांना नोकऱ्या मिळतायत। उदाहरणार्थ, गोदरेज आणि L&T सारख्या मोठ्या कंपन्या इथे नवीन टाउनशिप्स बांधतायत। करोडो रुपयांची खरेदी विक्री होते। हे सगळं सामान्य लोकांसाठी संधी आहे। आता येतो मुख्य मुद्द्यावर, डेटा सेंटर्स हे काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे मोठे गोदामासारखे आहेत, जिथे इंटरनेटची सगळी माहिती साठवली जाते। फेसबुक, गुगल सारख्या कंपन्यांसाठी हे गरजेचं आहे। पनवेलमध्ये योटा सारखं आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर आहे। L&T 3600 कोटी रुपये गुंतवतंय नवीन डेटा सेंटरसाठी। प्रोव्हिजन आणि प्रेस्टिज सारख्या कंपन्याही हजारो कोटी गुंतवतायत। हे डेटा सेंटर्समुळे नोकऱ्या वाढतायत, 1200 पेक्षा जास्त जॉब्स येणार आणि भारतात डेटा सेंटर्सचं मार्केट लवकरच खूप मोठं होईल, कारण AI आणि क्लाउड कॉम्प्युटिंग वाढतंय। पनवेल यामुळे जगभरात प्रसिद्ध होतंय। दर्शकांनो, पनवेल फक्त भारतीयांसाठी नाहीये, तर जगभरातून पैसा येतोय। अमेरिकेची ब्लॅकस्टोन कंपनी 20,000 कोटी गुंतवते डेटा सेंटर्ससाठी। सिंगापूरची कॅपिटल लँड अब्जावधी डॉलर्स गुंतवते। गुगल सारख्या जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करतायत आणि पनवेलचा भाग त्यात मोठा आहे। सरकारने 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे, त्यामुळे अनेक कंपन्या इथे येत आहेत। हे सगळं पनवेलला जागतिक दर्जाचं शहर बनवतंय। हिरवीगार जागा, चांगले रस्ते आणि भविष्यातील संधी। दर्शकांनो, पनवेलचा हा उदय म्हणजे भारताच्या विकासाची कहाणी आहे। लाखो कोटींची गुंतवणूक, डेटा सेंटर्स, एअरपोर्ट आणि विदेशी कंपन्या सगळे एकत्र येऊन सामान्य लोकांसाठी नवीन संधी निर्माण करतायत। तुम्ही काय म्हणता? पनवेलमध्ये इन्व्हेस्ट कराल का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा स्पेशल रिपोर्ट संपलं, पण पनवेलची स्टोरी सुरू आहे। धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।